गुड मॉर्निंग. कसं आहे? पहिलं आपण बत्ती करून घेऊया, त्यानंतर आपण बोलू. तर आज अप्पर बॉडी मारायचे आणि आपलं तर सेमच असते यार, ते सेमच करू आपण. पहिलं शोल्डर्स, त्यानंतर चेस्ट, त्यानंतर त्यानंतर काय त्यानंतर बायसेप, ट्रायसेप आणि नेक. बस. चला आपण पहिले एक्सरसाइज करायला घेऊ. तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज शोल्डर प्रेस. शोल्डर प्रेसचे आपण 15 केलेले. आता पण बाय द वे खूप महिन्याने व्हिडिओ करतोय, तर तुम्हाला माहितीच असेल की माझी आता स्ट्रेंथ खूप कमी झालेली असेल. तर बघू आपण किती जात आहेत. जातील तेवढे जातील. मला वाटतं 12 नाही तर 13 जातील. आपण 15चा ट्राय करू. ठीक आहे, चला. तसं आपण वॉर्मअप केलेलं आहे, तर वॉर्मअपच्या हिशोबाने तेवढे गेलेच पाहिजे. 12 तर गेलेच पाहिजे. पण 2 मिनिटं थांबा. हेवी तर खूप आहे भाई. सध्या तरी आपण 12 रॅप्स ट्राय केलेले आहेत आणि 12 रॅप्स झालेले आहेत. तर नेक्स्ट टाइम आपण 13 रॅप्सचं ट्राय करू. थोडंसं 12 रॅप्स ना, नेक्स्ट टाइम 13 रॅप्स आपण ट्राय करू. आता आपण डेल्टसाठी एक्सरसाइज, एक नवीन एक्सरसाइज आहे डेल्टसाठी पण मी केले. मला आता दाखवतो, ठीक आहे. तर आता ही जी एक्सरसाइज आहे ना, ती मी केबलवरती करतो, पण मोस्टली लोक बारबलवरती सुद्धा करतात. तर मी एक्सरसाइज केबलवरती प्रेफर करतो. मस्त भेटतं, म्हणजे मला तरी भेटतं. पण कशी करायची बघा. ही फक्त आपल्या कमरे एवढी ग्रीप घ्यायची आणि अशी नाही, अशी, ठीक आहे. अशी घेतल्यानंतर फक्त तुमच्याप्रमाणे तुमचा वेट घ्यायचा आणि जास्त रेट मारायचे ट्राय करा, ठीक आहे. फक्त हे असं घेऊन वरती, बस. जास्त पण असं एकदम वरती घ्यायची गरज नाही. जिथपर्यंत तुमचं मसल कनेक्शन आहे तिथपर्यंत मी फक्त एवढंच आहे, बस. बस. मी आता 20 रेप्स केले. 40 केजीचे. आता केबलवरती आहे त्यामुळे त्याला 20 केजीस पकडून घ्या. तर पहिलं मी करायचो 45चे 20 करायचो. पण आता 2 महिने एवढा रेस्ट दिलाय बोलून सोड. आता काय करणार. न्यू रिओ न्यू इयर रिझोल्युशन काय तेच ते करतोय. त्यामुळे थोडा वेट कमी आणि रेस्ट जास्तवरती फोकस करतो. आता मी 21 केले. नेक्स्ट टाइम आपण 22 या 23 करू आणि त्यानंतर आपण वेट वाढू, ठीक आहे. तर आता नेक्स्ट एक्सरसाइज तशीच आहे, फक्त पाठून करायची रिएडेडसाठी. दाखवतो मी तुम्हाला पण की. तर आपण थोडीशी रेस्ट घेऊया. रेस्ट मला वाटतं 3 ते 4 मिनटं बस होतात. म्हणजे मला तर बस होतात, कारण की मी एकच सेट मारतो. त्यानंतर आणि तुम्ही सुद्धा रेस्ट घ्या, ठीक आहे. तर आता सेमच एक्सरसाइज आहे, फक्त आपण इनवर्ट घेणार. पण इनवर्टसाठी ही अशी नको, अशी ग्रीप घ्या. तर अशी ग्रीप घेतल्यामुळे ना पूर्ण रेंज ऑफ मोशन वरती या. नाही ते अशी घ्याल ना तर इथून ते एवढंच आहे. काय शेवटी मसल कनेक्शन होतो तसा, बट असं घ्याल ना, असं इन्व्हर्टेड ग्रीप, तर पूर्ण वरती येऊ शकत नाही. असं घ्याल तर एवढंच येणार. त्यामुळे मी अशी घेईन.
तर करायची कशी आहे, आपण पहिले वेट चूज करूया. मी युजली 50 kg घेतो. 50 kg म्हणजे 25 kg केबलवरती, पण मी आता 45 घेतलं कारण थोडासा रेस्ट चालू शकता ना. तर आपल्याला इन्व्हर्टेड घ्यायचं, असं 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 घेऊन खेचायचं. मसाला तुम्ही फील करा, ठीक आहे. जेव्हा तुम्ही मसाला फील कराल ना, तेव्हा तुम्हाला समजेल कसं करायचं. असं घेतलं एकदम एकदम बॉडी अशी खाली घ्यायची. ट्रॅप्सला एंगेज नाही करायचं, तेवढं वगैरे लक्षात ठेव. फक्त एवढं बस. ओ तुम्हाला समजली ना एक्सरसाइज, तशीच करायची. तुम्ही जेव्हा करत राहाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल कसं करायचं. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्सरसाइजला जाऊया. तर तर नेक्स्ट एक्सरसाइज सिंपल फ्लाईज आहेत. फ्लाईजचे आपण गेल्या वेळी 35 kgचे 12 केलेले. गेल्या वेळी म्हणजे कधी तुम्हाला माहीत आहे. तर यावेळी पण आपण 35 kg घेऊया आणि बघूया आपण किती जात आहेत. ठीक आहे, चला. जास्त नाही गेले, पूर्ण फुल रेप्स अप्रॉक्स 9 गेले. 9 फुल रेप्स 9 गेले. बाकी सगळे पार्शल्स होते. तर पार्शल्स तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता. तर पूर्ण पिरियडमध्ये घेऊन जायचं तर तुम्हाला करायचं लागेल. चला मग आपण नंतर आता प्रेसेस आहेत, 2-3 मिनटं थांबतो आणि मग नंतर करतो. ठीक आहे, तर ठीक आहे. आता आपण प्रेसेस करणार आहोत. गेल्या वेळी माहिती आहे किती गेलेले, 15चे 18 गेलेले. आता बघू किती जातात. आता पण 15चेच घेतो आपण. मेनली आपलं टार्गेट 15चं आहे. 15चे 15 तरी गेले पाहिजे. 18 गेले तर अतिउत्तम, पण आपण रेस्ट दिल्यामुळे थोडासा आपण खाली आलेलो. वेट पण माझं खूप ड्रॉप झालेलं आहे. काय त्या वॉटर फास्टिंगमुळे ना पूर्ण वाट लागलेली आहे. तरी पण मी अजून चालू करणार. मी सांगेन तुम्हाला वॉटर फास्टिंग म्हणजे काय. वॉटर फास्टिंग आहे. व्हिडिओ सुरू झाल्यावरती ना माझं असंच असतं, इथला बोलायला जमत नाही मला. चला 15चे 15 तरी झालेच पाहिजे, नाहीतर काय. ठीक आहे, थोडीशी ग्रीप घेतो. पंधरा तर गेलेत. आता माझा माइंड कसा रिॲक्ट करतो बघा. आता मला करायचे 15. जेव्हा 15 होतात ना, म्हणजे 15व्या रेपमध्येच एकदम असंच अडकून जातो येड्याला. माहिती आहे की मी अजून करू शकतो, पण माझ्या माइंडला असं वाटतं की नाही बस लिमिट क्रॉस. त्यामुळे असा होऊन इथेच थांबतो येड्याला. इथेच म्हणजे माझं हेच गिवअप करून टाकतो पूर्ण. तर ते मला पुढे जाऊन सुधारायचं आहे. आणि नेक्स्ट आपण ट्रायसेप करूया. ट्रायसेप्स करूया. कुठे बंद कर स्विच. तर आता ट्रायसेप ओव्हरहेड करायचं आहे. ट्रायसेप ओव्हरहेड लॉंगेडसाठी युजली करतात. मी पण लॉंगेडच करतो बाबा. मी बाबा अल्गोरिदम तोडत नाही. आणि मी हे यूज करतो, हे म्हणजे ते पकडतो असं आणि पाठी टाकून स्क्वीज एकदम बरोबर येतं. तुम्ही एकदा कराल ना. आता काय काय लोक बघ कसे असे घेतात आणि फक्त हा हलवतात. तर मी कसा करतो, मी घेतो पूर्ण असा, म्हणजे हे एल्बो पण खाली येतात माझे आणि मी स्क्वीज करतो एकदम असा. तुम्ही बघाल मला करता वेळ. तर मग ह्याचे मी 30 kgs घेणार आणि 30 kgचे
30 kgचे 11 मारलेले तेव्हा, 2 मोबाईल भाई. 30 kgचे 11 मारलेले. त्यावेळी आपण 10 नाही तर 9 आपण बघूया. 11 पण जाऊ शकतात, काय विषय नाही. तर आपण हे थोडंसं वरती घेऊया आणि ओव्हरहेड मारूया, ठीक आहे. कट. अकरा गेलेले आहेत आपले ट्रायसेप. मला वाटतं ट्रायसेप आणि बायसेप असेल हिशोबात, कारण आता वर्कआउट तर नाही करत आहे, पण दररोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहे ना माझं थोडंसं होतं, म्हणजे ॲक्टिव्हिटी याची होतेच. आता बघू. ट्रायसेप ओव्हरहेडचे तर 11 गेले. आता पुशडाऊन ना, पुशडाऊन पण ह्याच्यानेच करायचं आपल्याला, ह्याच्यानेच करायचं. आणि काय काय लोक बघायचे थोडेसे असे पुढे करतात, फक्त असं असं करतात, हे नाही करत. मी सरळ जी नॅचरल मुवमेंट आहे ट्रायसेपची तीच करतो. खड्ड्यात जाऊ दे भाई. मी पहिलं सायन्सने करायचो, पण आता मी थोडंसं काय बोलतात एकदम ओल्ड स्कूल टाईप करतो, ठीक आहे. तर हेच फक्त वरती घ्यायचं आहे आणि आपल्या म्हणजे जिथपर्यंत ट्रायसेपला फील होते, परफेक्ट फील होत आहे, तसंच करायचं आहे बस. एकदम मी सिम्पल आहे. तुम्ही एवढं ओव्हर कॉम्प्लिकेट करता ना एक्सरसाइजेसला, तर काय बोलू तुम्हाला. ठीक आहे, मी करतो. उगीच टाईम वेस्ट नको. टाईम वेस्ट काय, मीच बघणार आहे. जिथपर्यंत तुम्ही लोक याल ना बघा, तिथपर्यंत मी जागो असेल, कुठेतरी पोचलो असेल. पोचलो म्हणजे जीवनात पुढे पोचलो असेल. रेस्ट घ्यायचं. 16 मध्ये जे 16, बापरे, 16 तर जाणार नाहीत आपले. बघू 14 नाही तर 15 जातील आपले. ट्राय करूया सिम्पल. ठीक आहे, 14 गेलेत आपले. नेक्स्ट टाइम आपण 15 मारू. दिसतोय ना. नेक्स्ट टाइम आपण 15 मारू, ठीक आहे. तर आता काय राहिलं, तर बायसेप राहिलं. बायसेपची फक्त एक एक्सरसाइज, बारबल कर्ल्स बस. पाहिजे तर 2 सेट करा, पण एकच एक्सरसाइज करा. माईक मेन्सर कसा सेम रेस्ट घेतो, नाही तर ते पण विसरेल. तर आता आपण मारणार आहोत बारबल परफेक्ट बारबल कर्ल्स. आता माझा सीन काय होतो माहिती आहे, ते जेव्हा बारबल्स मारतो ना तेव्हा मान दुखायला लागते यार. मला साकेतची आठवण येते भाई. त्यामुळे साकेत माहिती आहे ना, साकेत गोखले भाई, त्याला पण आता काहीतरी वर्टिगो झालाय भाई. बाबा मला तीच भीती वाटते. आता आपण मारू बारबल्स 6 kg साईड बाय साईड. आता तुम्ही जज करू नका. 6 kgचे 10 reps आपण बघू आता किती मारू शकतो, त्या हिशोबाने करू. आता काय, एक तर माझा वेट कमी झालाय ना, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतोय, नाही तर बरोबर झालं असतं. चल ठीक आहे, लेट्स गो. दहा तर गेलेत, 10 माझे गेलेले आहेत. बॉडी दाखवू काय भाई, बॉडी 6 पॅक्स नाहीत माझे, येतील. आपण एंडला बॉडी दाखवू आणि तोच करा, म्हणजे तोच थंबनेल असणार आहे भाई. अजून कुठलाच थंबनेल नाही आपल्याकडे. याला अजून काही क्रिएटिव्ह करतच नाही मी. चला आता रेस्ट घेतो. आता बारबल वगैरे झालं ना, अजून आपल्याला 4 आर्म्स मारायचे.
दिसतोय काय? फोरआर्म्स मारायचे, सुपेनेटेड काय ह्याला काहीतरी बोलतात, सुपेनेटेड प्रोनेटेड 15-15 मारायचे. एक 7.5 आणि एक 15 किलो. ते तुम्ही बघा की मी कुठला 15 किलोला मारणार आहे, कुठला 7.5ला मारणार आहे. आणि नंतर काय, नंतर नेकची एक्सरसाइज. खरं म्हणजे नेकचे मसल मला वाढवायचे, पण ते वाढत नाहीत. इकडे तिकडे बघावं लागतं मला बाबा. सकाळचे 4 वाजलेत, समजलं ना? डर तो हमें भी लगता है भाई. ठीक आहे, चलो आता मी रेस्ट घेतो. ठीक आहे, आपण बोलू. तुम्हाला माहिती आहे का, मी पहिल्या ना सुपनेटेड आणि प्रोनेटेड आहे ना याच्यावरती बसून मारायचो. पण त्या जिमवाल्याने आहे ना त्याचा केर कचरा करून टाकलेला आहे. पहिलं त्याच्यावरती ही गादी असायची माहिती आहे, ही गादी चौकोनी म्हणजे काय हेक्झागोनल काहीतरी आहे. त्याच्यावरती असे भारी लागायचे ना, बाप रे खतरनाक लागायचे. तर आता काय ह्याच्यावरती बसूनच मारावं लागेल मला. ठीक आहे, आता काय करणार, अजून काय आहे नाही करायला. सुपनेटेड आणि प्रोनेटेड मारू. आता व्हिडिओ कशी करू ते समजत नाही. इथे हे बघा, इथे ठेवतो, थांबा जरा 2 मिनटं तुम्हाला दाखवतो. मी दाखवतो. आपल्याकडे जुगाड खूप आहे भाई, पण जुगाडे माणसं, जुगाडे आपल्या खानदानीत आहे. खानदानीत म्हणजे असं काय रे, चला जास्त मचमच. चला आता सगळ्यात पहिलं आपण घेणार आहोत 15 kg. 15 kg तर आपण असं करायला. आता ह्याला सुपेनेटेड बोलतात की प्रोनेटेड बोलतात ते तुम्ही बघा, तेवढं मला माहिती नाही. म्हणजे तेवढं मला पहिलं माहिती होतं, पण या 2 महिन्यामध्ये मी जे काही विसरले ना ते ग्रॅब करता नाही ना माणूस. 15चे 15 मारतो आपण. तर खाली 15 आपण मारले, पण ते लास्टचे 5 असे करू. आता फक्त 10 सेकंड रेस्ट, 10 सेकंड रेस्ट. आता पूर्ण ग्रिप घेऊन फक्त एवढंच करायचं आपल्याला. ठीक आहे, आता माणसं यायला लागली, त्यामुळे आता मला भीती वाटायला लागली. तेव्हा माणसं नव्हती, तेव्हा मला भीतीच वाटत नव्हती. काय आता आपलं तर उलटच आहे. आता प्रोनेटेड, तर प्रोनेटेडला आपण पहिले ना 5 kg घ्यायचो. तर आता आपण 7 kg वरती थोडंसं काय बोलतात आपण डेव्हलप झालो आहे किंवा आपली प्रोग्रेस झाली आहे, काही बोलू शकतो. तर फक्त असं मी कसं करतो काय काय लोक अशी करतात, मी पूर्ण असं पाठी जातो आणि असं असं करतो. पण हे थोडंसं फास्ट असतं, म्हणजे सुपरनेटेडपेक्षा हे फास्ट करतो मी, कारण की जळतं ना भाई. एक्सटेन्शनमध्ये पण तेच होतं, लेग एक्सटेन्शनमध्ये. आता मी ते करणारच नाही, पुढच्या वर्कआउटला बघाल तुम्ही. शी, मला हे नाही करायला आवडत यार. मोमेंटम खूप होते, म्हणजे मी स्वतः मोमेंटम यूज करतो. तर ते जळतं, ते काय करणार, त्यामुळे मग असंच करतो. अशा प्रकारे आपला वर्कआउट संपलेला आहे. आता फक्त नेकची एक्सरसाइज करायची. आणि वाजलेले आहे 4:30 वाजायला 15 मिनटं वाजले. म्हणजे आज आपला गोल काय असतो, 3 वाजता उठायचं, 5 वाजेपर्यंत कसं पण वर्कआउट संपवून टाकायचा. संपवल्यानंतर कॉलेजला सुद्धा जायचं असतं. मला अर्धा तास आंघोळ करायला लागते. ते आता माझा तो फॉल्ट आहे की काय माहीत नाही, पण मी स्वच्छ करतो बाबा. तर मग त्यानंतर कॉलेज असतं. कॉलेजला टायमिंगवरती पोचावं लागतं. आणि ती माझी खूप घाण सवय आहे की मी ट्रेनमध्ये गर्दी न भेटण्यासाठी लवकर जातो. येडे आहे का?
येण्यासारखं म्हणजे तसंच बोलू शकतो. तर काय ठीक आहे, 5 वाजले आहेत म्हणजे आपण प्रॉफिटमध्ये आहोत. प्रॉफिटमध्ये म्हणजे प्लस पॉईंटवरती आहोत की आपण 5 वाजल्यापेक्षा 5 वाजल्याच्या पहिली आपण घरी पोचणार आहोत. आता बघू, मी एकतर एवढा टाईम घालवतो ना, मी व्हिडिओ बनवतो पण आणि ती परत बघतो इथेच आत्ताच, त्यामध्ये अजून टाईम वेस्ट होतो. आता हे पण मी व्हिडिओ परत बघेन, अजून आपल्याला काय व्हिडिओ काढायचे आहेत माझ्या बॉडीचे. पंप सगळा पंप गेला भाई, सगळा पंप गेलेला आहे. आता बघू तरी पण बॉडी कशी दिसते, आणि तोच आपला थंबनेल आहे. काय आता बघू, आता नेकची एक्सरसाइज बाकी आहे, तर नेकची एक्सरसाइज करू, संपला. त्यानंतर जर मी वॉकला गेलो, कॉलेजवरून आल्यावर जर वॉकला गेलो, तर आपली भेट परत होऊ शकते, नाहीतर आपला व्हिडिओ इथे संपणार आहे. म्हणून ठीक आहे. लास्ट एक्सरसाइज, लास्टचे 2 एक्सरसाइज नेकवाले. आपण रुमाल घ्यायचा, इथे लावायचा वजनासोबत आणि फक्त 15 स्टेप मारायच्या. टाईम नाही आपल्याकडे. नाही तर आपण चालू केलं असतं ना, आपण कंटिन्यू ठेवलं असतं ना, तर आपले आता 17 रेप झाले असते. म्हणजे 17वा रेप आपला टार्गेट होता. आता नवीन सुरू करतोय त्यामुळे मग 15चा रेप बरं. कुठे जातील 16 रेप जातील तर ठीक, तर आपण 15चा रेप मागू. चला ठीक आहे. ओके, बॉडी एकदम डिप्लीट झालेली आहे, त्यामुळे एकदम ब्राईटनेस कमी करताची आहे. अरे थांब रे जरा, हे काय आहे. हां ठीक आहे. तर आज आहे 6 जानेवारी. तर आपला बघू पुढच्या वर्षापर्यंत किती होते आपल्याला. मला अजून हे माहिती नाही की मी हे चालवणार आहे की नाही. शेवटी हे मीच बघणार आहे. तिथपर्यंत तुम्ही बघा, तिथपर्यंत टाईम गेलेला असेल. ठीक आहे. काय माझी पहिली पोझिंग बघा. याच्यामध्ये फक्त बायसेप चांगली दिसत आहे, शोल्डर पण पाहिजे चांगले. शोल्डर पण दिसत आहे ठीक आहे. चेस्ट, बॅक, ॲब्स अजून काढायचे. असे पूर्ण स्क्वीज केला की असं दिसतो, पण थोडासा राईट होता की थोडा फुललेला दिसतो. रिएटेड्स माझे थोडेसे वीक आहेत वाटतं. या साईडने फुललं. थोडा थंबनेलसाठी घेतो की नाही, क्रॉप करा नाही. लॅट्सवरती मला काम करावं. लॅट्स म्हणजे ठीक आहे, लॅट्स ठीक आहे. नंतर बघेन मी काय ठेवायचं आहे.